राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी कान टोचलेले आहेत। पालकमंत्र्यांच्या बैठकीमध्ये संबंधित जिल्ह्यातील आमदारांनी बाजूला बसणं ठीक असतं, मात्र धनंजय मुंडेंनी बोलणं योग्य नव्हतं अशा शब्दात तटकरेंनी कानपिचक्या दिलेल्या आहेत। आमचे सहकारी यापुढे धडा घेतील असंही तटकरे म्हणाले। या माध्यमातून सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे यांना एक प्रकारे संदेश दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेली आहे। गेल्या आठवड्यात माझ्या जिल्ह्यामध्ये चंद्रशेखर बावनकुळे साहेबांची पत्रकार परिषद आली, मी त्यांच्या बाजूला होतो, त्यामुळे मी कधी मध्ये बोललो नाही। आता कुठल्या कॉन्टेक्स्टमध्ये कशामुळे धनंजय मुंडे बोलले हे मी समजून घे। शेवटी पत्रकार परिषद ही मुख्य महनीय व्यक्तीची असते, अशा वेळेला बाजूला बसणं ठीक आहे, पण बाजूला बसून पत्रकार परिषदेमध्ये भाग घेणं हे सुद्धा काय योग्य असं मला वाटत नाही। ज्यांची पत्रकार परिषद आहे त्यांना बोलू दिलं पाहिजे, इतरांनी त्यांनीच बोलावं। पत्रकार परिषद त्यांच्या नावानेच असते, त्यामुळे त्यांनी संवाद करणं हा त्याच्यातला गाभा आहे, हा महत्त्वाचाच भाग आहे। अशा वेळेला इतरांनी बोलणं अपेक्षित नाही, किंवा काही वेळेला पत्रकारसुद्धा इतरांना विचारतात। माझ्या पत्रकार परिषदेमध्ये अनेक वेळा झालं की पत्रकार बाजूला बसलेला विचारताना मी सांगतो नाही, माझी पत्रकार परिषद आहे, मला विचारावं। हे संकेत दोन्ही बाजूनी आहे, आणि आमचे सहकारी या बाबतीमध्ये नक्कीच यापुढे जबाबदारीने वागतील।